भाजप आमदार नारायण कुचे आपल्यासोबत आहेत. कुचे साहेब, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये. दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन 2 दिवसापूर्वी पार पडले. त्यामधून संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की शिंदे यांचा पक्ष जो आहे तो सुरतमध्ये स्थापन झाला आहे, त्यामुळं या पक्षाचा जो वर्धापन दिन आहे तो मुंबईमध्ये साजरा केला तर मराठी माणसाचा एका अर्थाने अपमान आहे, त्यामुळे त्यांनी तो सुरतमध्ये स्थापन करावा. संजय राऊतचं स्वतःचा पक्ष त्यांना संपविला. पहिल्यांदा त्यांनी शिवसेना उभाटा गटाची परिस्थिती काय झाली, शरद पवारला सोबत घेतलं, काँग्रेसला सोबत घेतलं आणि उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री केलं. खरं म्हणजे स्वतःचं अस्तित्व काही राहिलं नाही. आता तुमच्यासारखे चॅनलवालेच त्यांना मोठं करतात. बस कोण विचारतो त्यांना, जरा निवडून ये म्हणा. नगर शोधाला निवडून यायचे जनतेतून. जो जनतेतून निवडून येतो ना त्याला बोलायचं काय, चालायचं काय कळतं, त्याला काय कळतं. अमित शाह साहेबाची काय बरोबर, अमित शाह साहेबाजवळ असे संजय राऊत 1500 फिरते. आज संजय राऊतसारखे किती 1500 फिरते. त्याच्यामुळं संजय राऊतच्या बाबतीत बोलण्यासारखं मीडियाजवळ राहिलं, आमच्याजवळ काही नाही राहिलं. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बॅनरवरती बाळासाहेबांचा फोटो न वापरता अमित शहांचा वापरावा सुद्धा. बाळासाहेब ठाकरे हे विचारवंत महापुरुष होते. त्यांचा फोटो लावण्याचा अधिकार प्रत्येक शिवसेनेला आहे. मी युतीचा नगरसेवक, मी बी लावत होतो फोटो. हां, असं थोडी आहे. बाळासाहेब सगळ्याचे होते, एकटे संजय राऊतचे आहेत. त्यांनीच पक्ष उलट संपून टाकला. उद्धव ठाकरेला त्यांनी संपविला. त्याच्यामुळं संजय राऊतचं काही मनावर घेऊ नये. आणि तुमच्यासारखे मीडियानंच मोठं केलं. ते उठलं कोणी मीडिया जर पाहिलं तर दिवसभर लोकांचा खराब होतो दिवस आणि आमचाही दिवस खराब. रोजचा भोंदा त्याला पण काय तरी रोजचाच भोंदा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काही विचार करायसारखा विषय नाही आहे. त्याच्यामुळं अमित शाह साहेबासारखे, बाळासाहेब ठाकरे साहेबासारखे ही नेते आहे. त्याच्यामुळे तिथे काही विषय नाही. स्वतःला वाहक समजणारे लोक आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं गवत खायला लागलेले आहेत, असं सुद्धा संजय राऊतांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना हल्ला बोललेला आहे. अरे बाबा हो, संजय राऊतना काय बोलावा आणि त्याच्याविषयी आमच्यासारख्यानं काय बोलावं. ती उद्धव ठाकरेला लादलेली संपवणारी व्यक्ती आहे. संपवणारी म्हणजे अपशकुनी माणूस कोण असन तर संजय राऊत. पक्ष संपला तर राहिला हो. मला सांगा, हे संजय राऊतमुळे झालं आहे, कोणामुळे नाही झालं. हे सांगतो, मी जिल्हा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा. मी बी 94 पासून भाजपमध्ये काम करतो. त्यावेळेची शिवसेना आता त्यांचे विचार, बाळासाहेबांचे विचार घेऊन तर नाही चालले. अरे एकनाथ शिंदे साहेब तरी हिंदुत्वासोबत आले. नरेंद्र मोदींनी जे जे केलं ते अभिमानानं सांगतात. अमित शहानी काय नाही केलं आणि यानं काय केलं संजय राऊतनं. आता शरद पवार साहेब सोनिया गांधीसोबत, काँग्रेससोबत सत्तेसाठी तर कुठंही बसलं नेऊन सनी. उद्धव साहेबाला कोणी संपलं, जनतेला विचारा. जनता म्हणती ही उभाटा शिवसेना जर कोणी संपली असन ती संजय राऊतनं संपली. पक्ष कोणा संपला असन, त्याचे विचार कोणी संपले असन, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे, तो संजय राऊतनं संपली. पण ते नेहमी सातत्यानं देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजपचे इतर नेते असतील त्यांच्यावर ते टीका करतात. अरे देवेंद्र फडणवीस साहेबासारखा यशस्वी मुख्यमंत्री 2014ला त्यांच्या नेतृत्वात आलं, 2019ला त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या जनतेने दिला आणि 2024ला बी. देवेंद्र फडणवीस निष्कलंक नेता आहे. आणि तुम्ही बघा त्यांच्या सरकारमध्ये गृह खातं होतं, गृहमंत्री तेव्हा जेलात गेले. एकाही कुठंही रुपयाचा भ्रष्टाचार नसलेला देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री. हे मुख्यमंत्री आमचे, ते नेते, ते यशस्वी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलण्याचा लैंगिक अधिकारच नाही संजय राऊतला. ते काय बोलते, संजय राऊतच्या अवकात देता देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत बोलायला. त्यानं त्यांच्या अवकातीन राहावं. सकाळचा बोंधळा बंद करावा. आता पक्ष संपत आला आहे. आता थोडेफार येते ना, बाकी काय तर तडफडा चालला मुंबई महानगरपालिकेसाठी. मी बोललो तर मला तुम्ही उत्तर देईन म्हणून सनी. आता तू उत्तरच देत नाही त्यांना. मीच राहिलो आता उत्तर द्यायला. तू मीडियावालेच त्यांना मोठं केलं. कोण संजय राऊत. देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत जो जो बोलेल ते पूर्ण संपणार आहे.
तुम्ही बघा बरेच जण गेल्या 5 वर्षात बोलले, कुठे गेले? आणि देवेंद्रजीला महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्ण बहुमत दिलं. हे विचार करायसारखी बाब. काम करणारा व्हिजन असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीसला आहे. महाराष्ट्राला पुढे नेणारा नेता कोण असा नाही, यशस्वी मुख्यमंत्री कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब. बरं, नितेश राणे हे चिल्लर माणूस आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. त्यामुळे नितेश राणेंना काय उत्तर देण्याचे? मी ते ऐकलं नाही. मी ऐकलं नाही त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी कशा पद्धतीनं सुरू? जोरात चालू आहे. बरं, गेल्या वेळी एक प्रयोग झाला होता जिल्हा परिषदेला. भाजपचं संख्याबळ जास्त असतानाही सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. यावेळेस तसा काही प्रयोग होऊ शकतात आणि भाजप सत्तेपासून दूर राहील का? महाविकास आघाडीजवळ माणसंच नाही, तेच भाजपमध्ये यायचे चक्करमध्ये जे आहे ते. आता आम्ही महायुतीचे 5 आमदार महायुतीचे, त्याच्यामुळे महायुतीचाच झेंडा जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, जालना महानगरपालिका असेल फडकणार आहे त्याच्या शंताने. बरं, राज्यातील लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. परंतु याची आता अशी चर्चा सुरू झाली आहे की पुन्हा एकदा महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न, अशी राजकीय चर्चा. आम्ही विधानसभेला लाडक्या बहीण योजना सुरू केली, बंद केली तो. अरे तुम्ही सत्तेत होते, तुम्ही काऊन नाही दिले? आम्ही दिलं. मी मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला होतो. शिवराज चौहान साहेब CM असताना आम्ही गेलो तेव्हा आम्ही बघितलं 1200 रुपये तिथं. मी त्या धर्तीवर आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबाला सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी होते आणि अजितदादा होते, त्यांना सगळ्याला आम्ही सांगितलं. आम्ही प्रचाराला होतो सगळे भाजपच्या. त्या धर्तीवर ही लाडकी बहीण योजना सुरू झाली. पुढेही लाडकी बहिणीला पुढेही दुरावा जाणार नाही. विरोधीवाल्याला बोलायला काही जागा नाही राहिली, म्हणून विरोधीवाले काही बोलतात त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवू नये. आमच्या सर्वांमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मुंबईत सर्वात जास्त ताकद ही उद्धव ठाकरे यांची आहे असं स्वतः शरद पवारांनी म्हटलंय. शरद पवारचीच ताकद नाही आहे. त्यांना वाटतं आपलं नाही तर यांच्यावर तर लोटून द्या. तिथं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं येणार म्हणजे येणार. ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतले जाईल, याच्यात तीळ मात्र शंका नाही. बरं, कुणाचा झेंडा फडकेल मुंबई महापालिकेवर? महायुतीचा. बरं, सध्या असं सुरू आहे की भाजपने एक सर्वे केला आहे, त्यामध्ये मोठा भाऊ भाजप आणि छोटा भाऊ शिवसेना. अगोदर सांगितलं महायुती देवेंद्रजीच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका 100% सत्तेत येणार. बरं, जालना महानगरपालिकेवर पुन्हा झेंडा 100% महायुतीचं येणार आहे. कारण पहिल्यांदाच महानगरपालिका झाल्यानंतर महापौर पदासाठी महापालिकामध्ये महापौर पहिला महायुतीचा होईल. काही रस्सीखेच होण्याची शक्यता हां, महायुतीमध्ये काही वेळेवर जिसकी संख्या ज्यादा असते महायुतीला अशी आहे. मग आमदार जास्त झाले देवेंद्रजी. कारण सध्या युती असली तरी प्रत्येक पक्षानं जोरदार तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळे 100% केली पाहिजे. प्रतिस्पर्धा आहे, स्पर्धा झालीच पाहिजे. स्पर्धे झाल्याशिवाय तर व्हॅल्यू नसतं. त्याच्यामुळं जनता रेतच्या घोड्याला तुम्ही शेतकरी पाहिलं, एखादा बैल असला किंवा एखादा घोडा असतो बैल छोड, रेतच्या घोड्याला चणे फुटाणे दूध गीत काजू बदाम पाहिजे ते ना. तसे लोक म्हणते काम करणाऱ्या माणसावर विश्वास ठेवला पाहिजे. आमच्यावर विश्वास आहे, देवेंद्रजीवर विश्वास आहे, नरेंद्र मोदीवर विश्वास आहे. त्याच्यामुळे ते काही चिंता नाही वाटत. बरं, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचा प्रश्न लक्षवेधी म्हणून उचलला होता, जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात. अजूनही बरीच कामं अपूर्ण आहे, त्या संदर्भात चौकशी वगैरे काय माहिती आहे? त्याची चौकशी चालू आहे. अहवाल आला नाही. या अधिवेशनात पुन्हा आम्ही तो प्रश्न घेऊ आणि पुन्हा तुम्हाला शेवटपर्यंत तर सोडणार नाही. बरं, जालनाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. विद्यार्थी शाळेत जाऊ लागले. 408 शाळांची दुरावस्था झाली आहे आणि 800पेक्षा अधिक शाळा या मोडकळीस आलेल्या आहे जिल्ह्यातल्या. त्याच्यावर DPDCतही चर्चा झाली आणि निजाम थाळीतल्या शाळा आहेत त्या आम्ही त्याचं हेही केलं. आम्हाला त्याला काही निधी घेता येतो तर तेही विचार करू लागलो. तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी आता बोलून दाखवलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.